नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत आजची वॅकन्सी निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 18,000 ते 56,900 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल। शैक्षणिक अर्थ जे आहे, तुम्ही या ठिकाणी 10वी पास असाल किंवा पदवी तुमची झालेली असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट तुम्हाला या ठिकाणी करायची नाही। अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 एप्रिल 2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे मित्रांनो, या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, तुम्हाला अर्ज कशा प्रकारे करायचे आहे, वयमर्यादा काय असणार आहे, सर्व माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आजची जी वॅकन्सी आहे कृषी उत्पन्न बाजार समिती यावल जळगाव यांच्या मार्फत निघालेली आहे। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे संगणक परिचालक या पदासाठी आहे। एक वॅकन्सी या ठिकाणी खुल्या प्रवर्गामधून निघालेली आहे। त्यानंतर शिपाई या पदासाठी एक वॅकन्सी या ठिकाणी निघालेली आहे। शैक्षणिक अर्थ जे आहे संगणक परिचालक या पदासाठी कोणत्याही शाखेची पदवीधर तुम्ही असाल, MSCIT उत्तीर्ण असाल, MS ऑफिस टॅली अकाउंटिंगचं तुम्हाला नॉलेज असेल, त्याचबरोबर मराठी इंग्रजी टायपिंग तुम्हाला येत असेल। मराठी इंग्रजी टायपिंगचा स्पीड तुमचा 40 शब्द पर मिनिट असणं आवश्यक आहे। त्यानंतर शिपाई या पदासाठी कमीत कमी तुम्ही 10वी पास असणं आवश्यक आहे। वय जे आहे तुमचं 1/3/2024 काउंट केलं जाईल। 18 ते 35 वर्षापर्यंतची वयमर्यादा तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेली आहे। रिझर्व्ह कॅटेगरीतून येणाऱ्या कॅन्डिडेटसाठी वयात शिथिलता या ठिकाणी असेल। या ठिकाणी अर्ज करतेवेळी आपल्याला अर्जासोबत वयाबाबतचा दाखला, शैक्षणिक अर्थाबाबतचे प्रमाणपत्रे, उमेदवार मागासवर्गीय असल्यास जातीचे वैधता प्रमाणपत्र या ठिकाणी जोडणे आवश्यक आहे। अनुभव असल्यास त्या संदर्भातील दाखला आपण या ठिकाणी जोडायचा आहे। त्याचबरोबर वर्तवणुकीचे प्रमाणपत्र देखील आपल्याला या ठिकाणी जोडायचे आहे। शिपाई या पदासाठी तुमची मुलाखत घेतली जाणार आहे आणि संगणक परिचालक या पदासाठी तुम्हाला प्रात्यक्षिक परीक्षा या ठिकाणी घेतली जाणार आहे। या ठिकाणी अर्ज जे आहे तुम्ही पोस्टाने किंवा समक्ष या ठिकाणी 10 ते 1 या वेळेदरम्यान आणि संध्याकाळी 2 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत या वेळेदरम्यान तुम्ही कृषी उत्पन्न बाजार समिती यावल तालुका यावल जिल्हा जळगाव या ठिकाणी सादर करू शकता। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।